ते एकमेकांना जोडण्यात येणार आहे. म्हणजेच काय, अवघ्या नागपूरवरून जी तुम्हाला गोव्याला जायचं असेल, तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला तरी तो महाराष्ट्राच्या असा दक्षिण भागामध्ये येणार आहे. म्हणजे समजा इथे नागपूरवरून जर मुलगा, एखादी व्यक्ती गोव्याला जातोय, तर त्याच वेळेस त्या व्यक्तीला त्या त्या दृष्टिकोनातून, म्हणजे जो नागपूरवरून त्या व्यक्तीला गोव्यामध्ये येण्यासाठी त्याला अगदी उत्तर भारतामध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये जायची गरज नाही पडणार आहे तुम्हाला. ठीक आहे. वरती न जाता सरळ हा मार्ग असा जोडण्यात येणार आहे. ठीक आहे. म्हणजेच मग यामध्ये जे शक्तीपीठ, नंतर कोल्हापूरमध्ये तुम्हाला अंबादेवी येतं, महालक्ष्मी, म्हणजे हेच लक्षात घ्या, तुम्हाला असे शक्तीपीठ जोडण्यात येणार आहे. म्हणून याला शक्तीपीठ महामार्ग म्हणण्यात आलेलं आहे. आणि त्यासोबतच अंबेजोगाई जी बीडमध्ये दिलाय, नागपूर ते गोवा असा झालेला आहे. हा 805 किलोमीटरचा महामार्ग असणार आहे. जर हा महामार्ग सर्वात लांब महामार्ग असणार आहे. ठीक आहे. मग लक्षात घ्या बघा, राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग असेल